नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये रात्रभर जयंत कपाटाबाहेर बसून गाणी म्हणत असतो. सकाळ होते आणि जाण्यासाठी भावना आवरते. जयंत उठून हॉलमधून बघत म्हणतो, गुड मॉर्निंग जानू. तो आता कपाट उघडतो आणि जानूला बाहेर काढतो. तो तिचा हात सोडून तोंडाचा काढतो. खांद्यावर हात ठेवत म्हणतो, जानू. आता जानू त्याचा हात झटकते. तो म्हणतो, काय झालं जानू, तुला राग आला का? सॉरी. तुला रात्रभर अखडल्यासारखं वाटत असेल ना? पण तुला माहिती आहे का, मी पण रात्रभर इथेच बसून होतो. माझी जानू कपाटात असताना मी कसं झोपणार? आता जानू मोठ्याने ओरडते, बस जयंत, तू काही करशील आणि मी ऐकून घेईल? तो जानू, तुला माहिती आहे ना मी तुझ्याबद्दल किती पजेसिव्ह आहे. जानू म्हणते, मग मी काय करू? तू पजेसिव्ह आहे म्हणजे काही पण करशील? ती आता निघून जाते. जयंत म्हणतो, एवढं काय झालं? तिला एवढा का राग आला? मी तिच्याबरोबर हे जे काय वागलो ते काही नवीन होतं का? जानू आता खाली जाते. भावना म्हणते, जानू आम्ही निघतो ती म्हणते, काय गं ताई, अजून राहायचं ना थोडे दिवस? तेवढ्यात जयंत येतो आणि म्हणतो, ताई सॉरी, माझी खूप इच्छा होते तुम्हाला घरी सोडायला यायची, पण काय आहे ना, मला एक मीटिंग आहे, त्यामुळे मी न येता तुमच्यासाठी गाडी तयार ठेवली. भावना म्हणते, जयंत त्याची काय गरज आहे, आम्ही गेलो असतो बसने. जयंत म्हणतो, नाही, असं कसं? तुमच्याबरोबर आनंदी आहे, तिला किती त्रास होईल. भावना म्हणते, खरंच मला थोडा चेंज मिळाला, मला खूप बरं वाटलं, नाहीतर मला त्याच जीवनाचा कंटाळा आला होता. जानू म्हणते, ताई माझ्या घरी तू पाहिजे तेव्हा येऊ शकते आणि पाहिजे तेवढे दिवस राहू शकते. जयंतला खूप राग येतो. तो शॉकून जानूकडे बघायला लागतो आणि म्हणतो, ताई गाडी आली आहे. ती बाहेर गेल्यानंतर जयंत लगेच दार लावतो आणि म्हणतो, जानू आज तुझा रिझल्ट आहे ना, आपण कधी निघणार आहोत? जानू म्हणते, आपण नाही, फक्त मी. आणि जयंत दार उघड. तो म्हणतो, जानू अगं असं काय करते, तुला एवढा का राग आला? सॉरी, खरंच सॉरी. अगं देवाला नमस्कार कर ना. ती देवाला नमस्कार करत असते. जयंत आत पळत जातो आणि दहीसाखर घेऊन येतो, पण जानू मात्र त्याला हात मारते. एकदा दोनदा नाही तर तिसऱ्यांदा वाटीच फेकते. जयंत म्हणतो, जानू अगं एवढं काय झालं? पण जानू आता मोठ्याने ओरडते, जयंत दार उघड. तो दार उघडतो. ती निघून जाते. तो म्हणतो, हिला एवढं काय झालं, मी एवढं काय केलं? अच्छा, आजी कॉलेजमध्ये जाते आणि तिला तिचे फ्रेंड भेटणार म्हणजे तो मॅड, यासाठी ती मला इग्नोर करते. पण माझ्या तावडीतून तुझी सुटका ह्या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात होणार नाही. सिंचना बाहेर येते आणि म्हणते, काय रे सिद्धू, तू इथे का बोलवलं, आत का नाही आला? तो म्हणतो, ताई एवढं सगळं झालं, तू मला का नाही सांगितलं? त्यांचे सिद्धू, एकदा मुलीचं लग्न झालं की तिने कुठे काही बोलायचं नसतं, आणि खास करून माहेरी. तो म्हणतो, बास, पिक्चरचे डायलॉग मारून झाले, आता बास कर. अगं तू मला सांगितलं असतं तर मी कोणालाच सांगितलं नसतं. तेवढ्यात हॅरी येतो आणि म्हणते, सिद्धू तू इथे? तो म्हणतो, हो, तुम्हाला दोघांनाच भेटायला आलो होतो. तो आता पैशाचा बंडल काढतो आणि हॅरीसमोर पकडतो आणि म्हणतो, तुम्हाला पैशाची गरज होती ना, हे घ्या, आणि अजून लागली तर अजून सांगा. तो म्हणतो, नाही सिद्धू, मी पैसे नाही घेऊ शकत. पहिलेच मी एवढं काही केलं की मला त्याचीच लाज वाटते, पण आता यापुढे सिंचनाला काही त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही. सिद्धू म्हणतो, ठीक आहे, पण पैसे तर घ्या, तुम्हाला बिझनेससाठी पाहिजे ना? तो म्हणतो, नाही, आता पैसे मिळवणार ते मी माझ्या मेहनतीने. हॅरी असं काही बोलत असतो की सिद्धू स्माईल करतो. सिंचनाला पण खूप बरं वाटतं, पण ती म्हणते, सिद्धू आता आतमध्ये चल. तो नको ताई. सिंचना म्हणते, हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाही, चल म्हटलं ना. हॅरी म्हणतो, सिद्धू ती एवढी म्हणते तर चल ना, आणि हा नाश्ताच करून जा. आता सिद्धू आत जातो. ते बोलतच असतात. तेवढ्यात भावना आणि आनंदी येतात. त्यांना बघून सिद्धूला खूप आनंद होतो. आनंदी म्हणते, सिद्धू काका. तो तिला उचलून घेतो. भावना म्हणते, आनंदी मी काय सांगितलेलं आहे, कुठून घरात आल्यानंतर पहिले काय करायचं? आनंदी म्हणते, तोंड हातपाय धुवायचं. ती म्हणते, चला मग. आणि सिद्धूला म्हणते, आलोच आम्ही. तेवढ्यात व्यंकी ताट वाजवत येतो. सिद्धू म्हणतो, हे काय? सिंचना म्हणते, आमची व्यंकीदादा सगळ्यांना नाश्त्याला असेच बोलवतात, सगळेच नाश्ता करायला बसतात आणि भावनाला विचारतात, काय मग कसे गेले दिवस? भावना म्हणते, आमचं खूप छान स्वागत केलं. मंगल म्हणते,
कशाने? उंदराने की खोलीत कोंडून ठेवून? संतोष म्हणतो, स्वागत ते माणसं बघून करत असतील. नाही म्हणजे तुझं काय आहे? तुझी वेगळीच गोष्ट. तसं यांचं नाही ना. हे आपला नवीन नवरा सगळीकडे मिरवते. लक्ष्मी म्हणते, संतोष अरे काय बोलतोस हे? तो मंगल तुला माहिती आहे का? हिला कसं पहिले मंगळ, नंतर लग्नाच्या आधीच नवरा मेला आणि आता तर काय कोणीतरी मंगळसूत्र घालून निघून गेलं. लक्ष्मी आता पुन्हा ओरडते. संतोष म्हणतो, मंगल काही बोलू नका, नाही तर आईचा ओरडा मिळेल. मंगल म्हणते, हो बाबा, तिची लाडकी लेक आहे ना, आता ती पण खूप बोलायला लागते. हे सगळं ऐकून सिद्धूला खूप वाईट वाटत असतं. वीणा आणि लक्ष्मी किचनमध्ये काम करत असतात आणि तिथे मंगल लुडबुड करत असते. तेवढेच सिंचना येते आणि म्हणते, आई मी काही मदत करू का? वीणा करून बघायला लागते. मंगल म्हणते, अगं बाई तू मदत करणार? ती म्हणते, हो मी करूच शकते, काय हरकत आहे. वीणाताई आणि मंगलताई तुम्ही बाहेर बसा, मी आईला मदत करते, आम्ही दोघी करतो ना सगळं काम. वीणा म्हणते, अगं बाई तू काम करणार? सिंचन म्हणते, काय वहिनी तुम्ही समजूनच घेत नाही, मला आईंशी बोलायचं आहे. मंगल म्हणते, बोल बोल आमच्यासमोर बोल ना. सिंचना लक्ष्मीला म्हणते, थँक्यू आई, मला असं वाटत होतं तुम्ही आता हरीचीच बाजू घेणार, पण तुम्ही तसं न करता मला समजून घेतलं. लक्ष्मी हात जोडत म्हणते, खरं तर हरीची चूक झाली त्याबद्दल मी माफी मागते. आता लक्ष्मी एवढं छान छान बोलत असते की सिंचनाच्या डोळ्यातून घळाघळ पाणी वाहतं. ती म्हणते, आई माझा मेकअप खराब होईल, एवढं पण बोलू नका. आता सगळ्याच हसायला लागतात. सिंचना म्हणते, आई आपण रात्रीच्या जेवणाला काहीतरी ऑर्डर करू, तुम्ही कोणी काहीच करू नका. मंगल म्हणते, अगं बाई आधी सांगितलं असतं तर मुलींना घेऊन आले असते. आता सगळ्याच हसायला लागतात. वीणा आणि सिंचना एकमेकीला टाळी देतात. सिंचना म्हणते, आई तुम्ही सांगा ते मी ऑर्डर करते. ती नको बाई तुझ्याच आवडीचं कर. जानू कॉलेजमध्ये जाते आणि सगळ्या मित्रमैत्रिणीला भेटते आणि म्हणते, मी सरांना भेटून आले. तेवढ्यात जयंत येतो आणि तिच्या ग्रुपला गिफ्ट देत म्हणतो, हे तुमच्यासाठी. एकजण म्हणते, अय्या जानू किती नशीबवान आहे ना, तिला असा नवरा मिळाला जो तिच्या फ्रेंडची पण काळजी घेतो. जयंत म्हणतो, तुम्ही खुश तर जानू खुश, जानू खुश तर मी खुश. बरं मला अजून जानूच्या फ्रेंडला गिफ्ट द्यायचं आहे, बाकी कुठे गेले? ते बाकी म्हणजे? जयंत म्हणतो, मॅड आता सगळ्यांचे चेहरे पडतात. त्यातले एकजण म्हणते, त्यांनी परीक्षा दिलीच नाही त्यामुळे तो येणारच नाही. जयंत म्हणतो, वा मॅड कॉलेजमध्ये येणार नाही म्हणजे मला टेन्शनच नाही, तो जानूला भेटण्यासाठी आज जायला लागतो. तेवढ्यात एकजण म्हणते, असं वाटत होतं जानू आणि मॅडचंच लग्न होईल, ते किती क्लोज फ्रेंड होते ना, पण काय झालं काय माहिती. दुसरे म्हणते, पण जानूचा नवरा पण चांगला आहे. सिद्धूला खूप पश्चाताप होतो. तो जातून म्हणतो, पप्पा मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्याचे पप्पा म्हणतात, बोला ना सिद्धिराज. तो माझं पुरीवर नाही तर दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. आता संपतराव एक त्याच्या कानाखाली देतात, पण सिद्धू काय मागे पुढे बघत नाही आणि भावनाकडे येतो आणि म्हणतो, भावना मॅडम मला बोलायचं आहे तुमच्याशी आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या गळ्यामध्ये ज्याने मंगळसूत्र घातलं ना तो दुसरा तिसरा कुणी नसून मीच आहे. मीच घातलं तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र. आता भावना हादरूनच जाते. तर भावना मॅडम माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.